वर्षा नलवडे बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। कृषी विषयक अनेक महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत। मात्र त्यापूर्वी काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 10 च्या माध्यमातून। परभणीतील पूर्णा तालुक्यातील तडकळस या ठिकाणी भागवत अंभोरे यांच्या शेतातल्या गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। या आगीत बैल जोडी होरपळल्याचं कळतंय। तर तसेच आता गोठ्यातील इतर साहित्य देखील जळून खाक झालंय। या दुर्घटनेचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी सध्या ते करत आहेत। 2023 मध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने हिंगोलीतील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडून काढलंय। अवकाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर नुकसान भरपाई करत यावेळेस शेतकऱ्यांना 37 कोटी रुपये भरपाई जाहीर केली आहे। मात्र आता या जाहीर मदतीपैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त 6 कोटी रुपयेच मदत ही जमा झाली आहे। तर मदत जाहीर होऊन देखील आता 4 महिने उलटले तरी देखील शेतकऱ्यांना यावेळेस मदत मिळत नाहीये। त्यामुळे आता तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करतायत। हरभऱ्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे। त्यामुळे गेल्या महिनाभरात हरभऱ्याचे भाव हे 1,500 ते 2,000 घसरल्याचे पाहायला मिळतात। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे। चोपडा बाजार समितीत महिनाभरापूर्वी 12 ते 13,000 रुपये असा भाव हरभऱ्याला मिळत होता। मात्र सध्या स्थितीला आता 10 ते 12,000 यावेळेस भाव मिळतोय। त्यामुळे आता शेतकरी चिंतेत सापडलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचं देखील पाहायला मिळतंय। रायगड जिल्ह्यात तब्बल 4,985 होळ्या उभारण्यात आल्यात। विधिवत पूजा करून होळींचं जागोजागी दहन देखील करण्यात आलंय। होळीनिमित्त 32 ठिकाणी मिरवणुका देखील काढण्यात आल्यात। तर रायगड पोलिसांकडून यावेळेस कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं कांदा निर्यात बंदी पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवली आहे। तर परकीय व्यापार महासंचालक आणि अतिरिक्त सचिव संतोष कुमार सारंगी यांनी हा आदेश काढल्याचं कळतंय। 31 मार्च नंतर निर्यात बंदी खुली होईल अशी आशा यावेळेस शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत होते। मात्र आता पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम ठेवण्यात आली आहे। त्यामुळे आता व्यापारी आणि शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे। यानंतर कृषीविषयक बातम्या सविस्तर पाहूयात। नंदुरबार जिल्हा हा मिरची व्यवसायासाठी सर्वत्रच प्रसिद्ध असल्याचं पाहायला मिळतं। मात्र आता नंदुरबारमध्ये मिरचीच्याच पथारीमुळे मजुरांना देखील मोठा रोजगार उपलब्ध झाल्याचं कळतंय। नंदुरबारची मिरची गुजरात, मध्य प्रदेश तसेच इतर राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते। मिरचीची चांगली आवक झाल्यानं व्यापारी देखील मिरची खरेदी करतायत। तर मिरची पथारीवरती अनेक कामगारांना रोजगार उपलब्ध झाल्याचं कळतंय। तर मिरचीचे देठ काढणं तसेच खराब मिरची वेगळी करणं, मिरची गोणपातात भरणं अशी वेगवेगळी कामं सध्या मजूर करतात। यातून मजुरांना देखील चांगला रोजगार मिळत असल्याचं बघायला मिळतंय। 4 वर्ष झाले ते फतारीमध्ये कामाला येत आहे। आमचे 300 रुपये रोज आहे। आणि फतारीमध्ये पलटे मारायचं काम, फिरी गंजा करायचं, असं काम करस भुगला करायचा। 3 से 5,000 मजूर काम करतात मिरची पथारीवर। कोई मिरची खुडतात, कोई मिरची निवाडतात, कोई मिरची पसारतात, कोई मिरची पोते भरतात सुकी मिरचीचे, वाळलेली मिरचीचे। तो मिरचीचा मार्केट नंदुरबारमध्ये फेमस आहे आणि ते रोजगार खूप आहे। पण सरकारची काही सवलत नाही। आता गवंडी गवंडी मजुराला सरकार एक टाईमचं जेवण, बर्तन भांडे देतात। ते आमची मागणी आहे की जो मिरची पथार मजूर काम करतात त्याला बी या संधीचा फायदा भेटायला पाहिजे। एकीकडे कांद्याचे भाव पडलेले असतानाच आता दुसरीकडे दुधाला देखील कवडीमोल भाव मिळतोय। त्यामुळे संगमनेरमध्ये दुधाची आणि कांद्याच्या दरवाढीवरून शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। तर राज्य सरकारनं तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार असं देखील यावेळेस कार्यकर्त्यांनी इशारा दिलाय। या संदर्भात आढावा घेत त्यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी आदेश वाकरे यांनी। आपण तो पाहूयात। कांद्याचे भाव पडलेले असताना दुसरीकडे दुधाचे भाव देखील कोसळलेले आहेत। त्यामुळे शेतकरी वर्ग जे आहेत ते संकटात सापडलेले आहेत। सध्या आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी शरद पवार गटाचे काही कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत। नक्की काय त्यांच्या भावना आहेत, काय त्यांच्या मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, शेतकरी संकटात सापडलेला आहे, दुधाच्या दराबरोबर कांद्याचे दर देखील कोसळलेले आहेत, कसं या सगळ्याकडे बघता व काय सध्या राज्यात परिस्थिती सध्या सुरू आहे? काल जसं सामान्यतः आमच्या पक्षाचे
कदर जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनी त्या घोटाळ्यांबद्दल प्रकर्षाने चर्चा केली प्रसारमाध्यमांशी. त्यामध्ये दुधाचा जो घोटाळा झालेला आहे त्यामध्ये जवळजवळ 80 कोटीचा घोटाळा सत्ताधारी पक्षाच्या वतीने झाल्याचं स्पष्ट होतंय. तर एकंदरीत शेतकऱ्याच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न हे सत्ताधारी सरकार करतंय. आज बाजारात बिस्लरी घ्यायला झालं तर 20 रुपयाला बिस्लरी भेटते आणि शेतकऱ्याचं दूधही 24 ते 25 रुपये बाजारभाव आहे. शेतकऱ्याच्या दुधाला आणि बिस्लरीचा भाव एकसारखा भेटतोय. तर काही शेतकऱ्यांच्या मनात असा विचार येतो की आज दूध विकण्यापेक्षा पाणी विकलेलं पण चांगली. पाणी विकलं तशी वेळ आली, पाणी विकण्याची वेळ आली. एवढी जर सरकारला या गोष्टीचं गांभीर्य नसेल तर थोड्याच दिवसात आम्ही लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच आपण बघू शकतो जे आहे ते शरद पवार जो गट आहे तो आहे निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला आहे व आगामी काळात हे सर्व परिस्थिती जर सुधारली नाही तर नक्कीच आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलने हातात घेऊ असं देखील त्यांनी सांगितलं आहे. मी आदेश वाकळे, लोकशाही मराठी, संगमनेर. बातमी आता जळगावातून आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात अनेक शेतकरी केळी आणि कापूस पीक विम्यापासून वंचित आहेत. आंदोलन करून देखील अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नाहीये. त्यामुळे शेतकरी देखील संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहेत. तर वर्डी गावामध्ये शेतकऱ्यांनी आमदार आणि खासदारांसह नेत्यांना पुढाऱ्यांना गावबंदी केल्याचं पाहायला मिळत आहे. तर गावबंदीचे बॅनर लावून यावेळी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं आहे. तर शेतकऱ्यांना आधी पीक विम्याचा लाभ द्या आणि मगच गावात प्रवेश करा असा इशारा देखील यावेळेस शेतकऱ्यांनी दिल्याचा कळत आहे. पीक विमा आमच्या हक्काचा. जोपर्यंत आम्हाला आमच्या पीक विम्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत या गावामध्ये आमदार खासदारांनी पाय ठेवू नये असं आम्ही त्यांना विनंती करतो. तसंच परत आम्ही एकदा त्यांना हे सांगतो की तुम्हाला गावागावांमध्ये यायचं असेल तर अगोदर शेतकऱ्यांचा पीक विमा द्या, तरच गावांमध्ये या, अन्यथा येऊ नका. शेतकरी एकजुटीचा विजय असो. तिकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये खताच्या पिशव्यांवर पंतप्रधानांचा फोटो आहे आणि त्याचमुळे आता खत विक्री अडचणीत आली आहे. कारण आचारसंहितेमुळे खत विक्री करता येत नाहीये. त्यामुळे आता कृषी केंद्र संचालकांसह शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. आचारसंहितेमुळे आता रासायनिक खत विक्री अडकल्याचं देखील बोललं जात आहे. तर गोदामामध्ये खताचा पुरेसा साठा उपलब्ध असला तरी आता शेतकऱ्यांना विक्री केली जात नाहीये. त्यामुळे आता संबंधित कंपन्यांनी फोटोवरती स्टिकर लावावं अशी मागणी सध्या केली जाते. तर फोटोवरती या स्टिकर लावण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सध्या कृषी केंद्र संचालक करत आहेत. आचार संहिता के चलते हम लोगों के पीछे ये समस्या आ गई है। अब उनकी फ़ोटो आप कर रहे हैं तो आप उनका प्रमोशन कर रहे हैं तो उस पर हमारे ऊपर में कार्रवाई हो सकती है। तो उसके लिए हमारे पीछे बहुत बड़ी एक समस्या हो गई है। हमारा जो मटेरियल रहता है वो बहुत बल्क में आता है, हम उसके ऊपर में अपने तरफ से स्टिकर लगाए तो ये हमारे लिए बहुत बड़ी समस्या, बहुत बड़ा एक खर्च हो गया है। तो किसान भी अभी रब्बी का सीज़न चालू है, किसान को फर्टिलाइज़र्स की ज़रूरत पड़ रही है, खाद की ज़रूरत पड़ रही है, वो भी ले जाने के लिए बहुत हिचकिचा रहा है कि उसमें फ़ोटो है, हमारे ऊपर में कार्रवाई हो जाएगी। तो ये किसानों के लिए और हमारे लिए बहुत बड़ी समस्या हो गई है। समस्या कैसे निवारण करें हम वो चीज़ समझ में नहीं आ रही है। बातमी यवतमाळमधून आहे. उमरखेड तालुक्यातील मरसूल इथे शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली आहे. मात्र आता 15 महिन्यांपासून ऊस हा शेतात जसाच्या तसा उभा आहे. त्यामुळे ऊस वाळून जात चाललाय. त्यामुळे आता वजन कमी भरल्यास नुकसान होणार असा यावेळेस ऊस उत्पादक शेतकरी बोलतात. त्यामुळेच आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता देखील यावेळेस वाढल्याचं कळतंय. तर गुंजमधील नॅचरल शुगर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे या शेतकऱ्यांवरती या उपासमारीची वेळ आल्याचं बोललं जात आहे. तर 2 ते 3 दिवसात ऊस घेऊन न गेल्यास उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषण करण्याचा इशारा देखील यावेळेस शेतकऱ्यांनी दिला आहे. आता 27 तारखेला आमच्या मुलीचं लग्न आहे. आम्ही पैशाची जुळवाजुळव कुठून करणार? आमच्या शेतातला माल विकल्या गेला नाही आणि आमच्या ऊसाला वजन येत नाही. त्यामुळे कमीत कमी 5,000 रुपये भाव हा देण्यात यावा कारखान्याने. कारण आज रोजी आमचं नुकसान आहे, कारखान्याचं नुकसान नाही. कारखान्याला डबल न फायदा आहे, आमचा काय फायदा आहे याचा विचार कारखान्याने आमचा करावा ही आमची कळकळीची विनंती आहे.
मराठवाड्यात यावर्षी पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 600 पेक्षा देखील जास्त टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. तर आता ही वेळ आली असल्यानं यावेळेस पाणी टंचाई भीषण असल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय. तर ग्रामीण भागात अनेक गावं ही नैसर्गिक जलस्रोतांवरती अवलंबून असतात. मात्र यंदा नैसर्गिक जलस्रोत देखील आटून गेलेत. त्यामुळे 600 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय. मराठवाड्यात मागील 4 वर्षाच्या तुलनेत यावर्षी अतिशय कमी पाऊस पडलेला आहे. यामुळे मराठवाड्यामध्ये तब्बल 600 टँकरच्या माध्यमातून पाणी पाजण्याचं काम किंवा पाणी पुरवठा करण्याचं काम आता प्रशासनाला करावं लागतंय. मागील 4 वर्षांपासून मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस पडलेला होता. त्यामुळं जलसाठे जे होते ते तुडुंब भरलेले होते. मात्र मागील वर्षी अतिशय कमी पाऊस पडलेला आहे. म्हणजेच आता या वर्षामध्ये पाणी संकट निर्माण झालेलं आहे. पाणी विकत घ्यावं लागतंय. मराठवाड्यामध्ये 600 टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय. मात्र तरीसुद्धा तहान भागवण्यामध्ये कुठंतरी यश मिळताना पाहायला मिळत नाही आहे. अपयशच पदरी पडतंय. मराठवाडा म्हणजे दुष्काळवाडा. याला एक विशेष ओळख जी होती ती दुष्काळवाडी अशी निर्माण झाली होती. कारण या ठिकाणी डोक्यावर हंडी असल्याचं चित्र पाहायला मिळायचं. नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागायचं किंवा सायकलवर ड्रमनं पाणी आणावं लागायचं. ही परिस्थिती मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा आता निर्माण झालेली आहे. मागील 4 वर्षांमध्ये कुठेतरी एक दिलासा मिळालेला होता. कारण चांगला पाऊस पडायचा, त्यामुळं पाणी संकटही निर्माण झालेलं नव्हतं. मात्र यावर्षी जर चित्र पाहिलं गेलं तर बोरवेल्स जे होते त्यांना 200 मीटरवर 200 फुटांवर पाणी लागायचं. तर ते 200 फुटांवरचं पाणी आता थेट 500 फुटांवर पोहोचलेलं आहे. मात्र तरीसुद्धा काही बोरवेल्सला पाणी लागत नाही आहे. मराठवाड्यातील काही ठिकाणी 600पेक्षा जास्त टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्याची ओळख ही आता दुष्काळवाडा होती की काय हेच चित्र जे आहे आता डोळ्यासमोर उभा राहायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हा वर्षीचा उन्हाळा जो आहे तो अतिशय भयंकर आणि या ठिकाणी सर्वसामान्यांना पाणी प्रश्न डोळ्यासमोर उभा करणारा असणार आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. बातमी बेळगावमधून आहे. बेळगाव या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रिंग रोडच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी तीव्र असा विरोध केलाय. मागील अनेक वर्षांपासून विरोध करून देखील प्रशासनानं या भूसंपादनाची कार्यवाही सुरूच ठेवली आहे. त्यामुळे आता शेतकरी चक्क रस्त्यावरती उतरलेत. या भूसंपादनाविरोधात आंदोलन करत शेतकऱ्यांनी उपायुक्तांना निवेदन देऊन भूसंपादनाची प्रक्रिया ही थांबवण्याची देखील मागणी केल्याचं कळतंय. बेळगाव तालुक्यातील सुमारे 30 गावांना बेळगाव रिंग रोड जाणार असून यावेळेस 1250 हेक्टर जमिनीचं भूसंपादन केलं जाईल. तर या भूसंपादनामुळे वर्षाकाठी 2 ते 3 पिकं येणाऱ्या सुपीक जमीन या जाणार आहेत. त्यामुळेच रिंग रोडच्या नावाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी या हिसकावून घेतल्या जात आहेत असा आरोप शेतकरी करतात. तर प्रशासनानं जमिनी घेण्याचा सपाटा लावल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केलाय. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत. सतेज, बेळगाव रिंग रोडला शेतकऱ्यांनी विरोध केलाय, आंदोलन देखील केलं जात आहे. काय माहिती कळते या संदर्भात अधिक? नक्कीच बेळगाव इथं होणारा जो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा रिंग रोड आहे त्याच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी मोठा विरोध केल्याचं जे आहे ते आता दिसून आलेलं आहे. खरं तर बेळगाव तालुक्यातील सुमारे 30 गावातून हा रिंग रोड जाणार असून यामध्ये 1250 हेक्टर जमिनीचं भूसंपादन आहे ते केलं जाणार आहे. आणि याच भूसंपादनामुळे खरं तर सुपीक जमीन जाणार आहे आणि त्यामुळेच हे जे शेतकरी आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला दिसून येत आहेत. या शेतकऱ्यांनी आता भूसंपादनाच्या विरोधात खरं तर आंदोलन करण्याची जी तयारी आहे ती दर्शवलेली आहे. आणि प्राथमिक स्टेजला त्यांनी हे शेतकऱ्यांनी जे उपायुक्तांना निवेदन आहे ते दिलं गेलेलं आहे. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर हे शेतकरी भूसंपादनाच्या विरोधात आहेत आणि सुपीक जमीन जाणार असल्यामुळं आणि रोजच्या रोजीरोटीचा प्रश्न असल्यामुळं कुठेतरी हे शेतकरी आक्रमक झालेले आहेत. त्यामुळं उपायुक्तांना त्यांनी निवेदन देऊन या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया आहे ती त्वरित थांबवावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडू असा इशारा आहे तो दिलेला आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. निश्चितच त्यामुळे आता प्रशासन यासाठी नेमकी काय पावलं उचलतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पाहुयात पुढची बातमी. नाशिक जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रांना दूध संकलनाची माहिती ही ग्रामपंचायत कार्यालयाला देणं हे बंधनकारक करण्यात आलंय. या संदर्भात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश काढत माहिती न देणाऱ्या संस्थांवरती कारवाई करण्याचा इशारा देखील दिल्याचं कळतंय. जिल्ह्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान नाशिक जिल्हा परिषदेचे उपप्रमुख कार्यकारी अधिकारी डॉक्टर वर्षा फडोळ यांनी दूध संकलन केंद्रांना आदेश काढत दूध संकलन
आंदोलनाची माहिती ग्रामपंचायत कार्यालयांना द्या असं यावेळेस म्हटलं आहे. तसेच ज्या संस्था माहिती देत नाहीयेत किंवा देणार नाहीत त्यांच्यावरती कारवाई करा अशा सूचना देखील यावेळेस त्यांच्याकडून देण्यात आल्यात. तर जिल्ह्यातील सर्वच गटविकास अधिकाऱ्यांना या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आता पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांच्या लढ्याला आता यश आल्याचं देखील बोललं जात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.